चिनू पोलीस काका तुम्ही खरंच आला? तुला प्रॉमिस केलं होतं ना मी येईन म्हणून, आलो. पोलीस पण त्यांच्या शब्द पाहिजे हे ऐकून लय भारी वाटत. चल तुला माझं ऑफिस दाखवतो मी. पण मावशी खायला नाही गेल्या, तिला जर मी परत नाही दिसली तर ती माझ्यावर रागवेल. तुझ्या मावशीला मी सांगतो. चल. तुला काही त्रास होतोय का? नाही. डॉक्टर काही बोलला का तुला? काय नाही बोलला तर तुम्ही आहे की. मी तर आहे, पण तू ते रंगपंचमीचं काय सांगत होतीस डॉक्टरांचं? डॉक्टरनी त्या सोनू दीदीला पाण्यात बोल ना, काय झालं? पाण्यात गो. काय काय? ए मला उलटी होती. काय झालं? रक्ताची उलटी. चिनू पोलीस काका मी पिक्चर मध्ये बघितलंय, रक्ताची उलटी झाली की माणूस मरत. मी मरणार तर नाही ना? मी आहे ना, असं कसं होईल? चल आपण दवाखान्यात जाऊ. चिनू चिनू कडी भूक लागली म्हणत होती, कुठे गेली? चिनू डॉक्टर. आता काय उपयोग हाका मारून तिला? का काय झालं? झुंकू चुकू. मी तुला समजावून सांगितलं होतं ना, चिनूकडे लक्ष ठेव, त्या जामकर पासून लांब ठेव. पण त्यांचं काय आता मध्येच? तो जामकर चिनूला घेऊन गेलाय तुला न विचारता. काय? असं कसं घेऊन गेला? हेच तर मी तुला समजावून सांगत होतो, पण तुला ऐकायचंच नव्हतं. मी तुला सांगितलं होतं ना, तो जामकर मला काय चांगला माणूस वाटत नाही. हे बघ, उद्या जर का चिनूला काही बरं वाईट झालं तर तिचे आई बाबा तुला जाब विचारणार आहे. म्हणून मी काळजीपोटी बोलत होतो. मला तुम्हा दोघांची काळजी वाटत होती म्हणूनच मी बोलत होतो, पण तुला ऐकायचंच नाहीये. ठीक आहे, त्यापेक्षा मी माझी कामं करतो. नाही थांबा, आता येऊ द्याच तिला. सरळ सरळ समजून सांगणार आहे तिला. परत त्या इन्स्पेक्टर बरोबर दिसलीच नाही पाहिजे. तिला जुंकू चुकूच करते. स्ट्रेचर! डॉक्टर! डॉक्टर! हिला तपासा बघा, हिला काय झालं बघा. ही चांगलं माझ्याशी बोलत होती. बोलता बोलता तिने अचानक डोळे बंद केले आणि नंतर तिला रक्ताची उलटी झाली. तपासा ना हिला काय झालं. इट्स अ केस ऑफ पॉइजनिंग. पोलीस केस आहे. मी स्वतः पोलीस आहे. ओके कम ऑन टेक हिम टू.
बाबा. डॉक्टर, अहो लय गरम होतंय बघा. मी काय म्हणते, आता आपल्याला पैसे मिळणार आहे ना, मग त्यातले वाईच खर्च केले तर मस्त आपण ना इथं AC बसून घेऊ. माझी पहिल्यापासून हौस आहे वाड्यात AC बसवायचा, मस्त आयुष्य आरामात हवा खायची. डिंपल, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आता कुणीच आपल्या वाटेत अडवं येणार नाही, आणि आलंच तरी त्याला काही सापडणार नाही. मी काय बोलते आणि तुम्ही काय बोलताय? बरोबर तेच बोलतोय डिंपल मी. इथून पुढे फक्त आपण पैसे मोजायचे. काय म्हणजे ती आमदारबाई पैसे द्यायला तयार झाली? तरीच म्हटलं एवढं खुश का दिसताय? कधी बोलवलं तिने? नाही, अजून नाही बोलवलं. मग एवढं खुश का दिसताय? तेही कळेलच लवकर. डॉक्टर, तुम्ही काय कांड तर नाही ना करून आला? तुमच्या तोंडाकडे बघूनच कळतंय की तुम्ही काहीतरी केलंय. पण जे काय केलंय ना, ते जर त्या इन्स्पेक्टरला समजलं ना तर वाट लागल आपली. ती वेळच येणार नाही डिंपल. तशी वेळ यायला पण नाही पाहिजे. त्या इन्स्पेक्टरची माणसं चौकशी करते ती. त्या नीलमची, तिच्या नवऱ्याची, तुमची आणि माझी अख्ख्या गावाला चौकशी करत असतात. त्याला काय चौकशी करायची ती करू दे, त्याच्या हाती काहीच लागणार नाही. का? काल पतूर तर लय म्हणत होता आपण इथं राहायचं नाही, इथनं लवकर बाहेर निघायचं, इथनं पळून जायचं. आणि आता एवढा कॉन्फिडन्स कुठून आला तुम्हाला? नक्की काय झालंय डॉक्टर? झालं नाही, आता होणार आहे. त्या जामकरसाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. त्याची तिची तब्येत आता शुद्धी राहिली ना, ती बरं वाटतं ना? म्हणजे काय धोका नाही आहे ना? हे बघा इन्स्पेक्टर, आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करत आहोत. तिच्या शरीरातलं सगळं विष आम्ही काढलेलं आहे, पण तरी सुद्धा अजून ती बेशुद्ध आहे. ती जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आम्ही खात्रीने काही सांगू शकत नाही. हो, असं कसं काही सांगता येत नाही? विष काढले ना तुम्ही, मग ती आता बरी झाली पाहिजे. अहो, तुम्ही जेव्हा एखादा गुन्हेगार पकडता लगेच फाशी देता का? हा, नाही ना. तसंच आहे. हो, प्रोसिजर आहे. आम्ही प्रयत्न केलाय, पण पेशंटच्या बॉडीवर त्याचा काय परिणाम होईल हे आम्ही नाही लगेच सांगू शकत. बाय द वे, तुम्ही एक करा, तिच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. तिचे आई वडील जमेल तेवढं लवकर त्यांना बोलवून घ्या. जमेल तितक्या लवकर म्हणजे? तुम्ही बोलवून म्हणजे काय धोका आहे का? डॉक्टर, कुठे फिरता तुम्ही? युजलेस, कुठे फिरता? जा त्या मुलीच्या मावशीला घेऊन या वाड्यातून, आणि तिला काही सांगू नका इथं आल्याशिवाय. अजून कशी आहे नाही? माझंच चुकलं. मी हिला एकटीला सोडून जायलाच नको पाहिजे नव्हतं. तरी सकाळपासून म्हणत होती माझं सिक्रेट आहे, माझं सिक्रेट आहे म्हणून. मला कळायला पाहिजे नव्हतं ना त्या इन्स्पेक्टर बरोबर फिरायला गेली असं म्हणून. मी थांबवायला पाहिजे नव्हतं ना तिला. झुंकू चुकू का बरं? अगं तो काय खातोय वय तिला? तो मग चांगला माणूस आहे, तू नको काळजी करूस. आजी, अशी कशी काळजी नको करू? एक तर ह्या पोलिसांचा काय भरोसा नसतो. आता त्या साहेबांना आपल्या चिनूचा लळा लागला सर, पण मी फिरायला घेऊन चाललो ही सांगून जायला काय होतं त्यांना? हा, मी आपण तेच बोललो होतो की मला पण घेऊन जा, पण ती म्हणली नाही तू नको येऊस. तू तर मुडद्या ग बस. कोणाला कशाचं बोडकेला कॅशाचं? हे अजून कसे आले नाही? मी माझ्या बहिणीशी आणि दाजींशी भांडून तिला इकडे आणलं. ते सोडत नव्हते. मी म्हटलं
तुमच्या भांडणांचा परिणाम नाही होऊन देणार मी तिच्यावरती. आणि उद्या जर काय झालं तर मी काय उत्तर देणार त्यांना? अगं कशाला काय होते, ते इन्स्पेक्टर साहेब चिनूला घेऊन आले ना, त्यांना सांगू असं न विचारता कशाला घेऊन गेले. डॉक्टर मगाशी खुश होतं, पण आता त्यांच्या पण तोंडाचं पाणी पळालं असणार. चिनूला डॉक्टरांबद्दल त्या इन्स्पेक्टरनं काय विचारलं तर डॉक्टरांचं काय खरं नाही. बघा बाया, ते इन्स्पेक्टर नक्की त्या पुरीला फिरायला घेऊन गेलाय का कसल्या चौकशा करायला घेऊन गेलाय? वय की आता इथं मोठ्या माणसाची चौकशी राहिली आहे, ती सोडलं आणि त्या बारक्या पोरीला कशा पाय घेऊन गेले? गच पोलीस आहे म्हणून कसं बी वागायचं, काय बी करायचं का? ती काय नाही डॉक्टर, तुम्ही त्यांना म्हणत का नाही काय? ही म्हणजे कसं आहे, चोराला देवळाच्या बाहेर चपलीवर ध्यान ठेवायला सांगितल्यासारखं आहे. ह्याच्या चौकशीला नेलं असेल त्या इन्स्पेक्टरने चिनूला. ती मस्त हुशार आहे, माझ्यासारखी आहे ना, तिला माणसांची पारख आहे. तुमच्यासारखी दगडाला देव आणि हैवानाला देव माणूस म्हणणाऱ्यातली नाहीये ती पोरगी. आत्या उगाच काय बी बोलू नका, तुमच्या जीवाला काही हाड. काय बी झालं तरी तुमची गाडी कशी डॉक्टरांवर घसरती हो? आपण कुणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय याचं काही भान? उचलली जीभ लावली टाळ्याला. चिनूची मावशी कोण आहे? मी. काय काय झालं? तुम्हाला साहेबांनी बोलवले, चला. का? मला कशाला? मी काय केलंय? चिनूने काय सांगितलं तुम्हाला? नाही, मी तिला त्रास नाही देत, आदन मर्दन ओरडते फक्त. तुम्ही तिला इकडे घेऊन या, मी सांगते तिला. तिला इकडे आणता येणार नाही, तुम्ही चला. का याचं का? तर तुम्ही आमच्या चिनूला न विचारता घेऊन गेलाय, त्यात यांनाही जबरदस्तीने घेऊन जाताय. अहो, विषय जरा गंभीर आहे, तुम्ही चला ना. का? काय झालंय चिनूला? हा, सांगा ना. अहो, मी काहीतरी विचारते तुम्हाला, सांगा ना काय झालंय? अहो, काही झालेलं नाही तिला, ती व्यवस्थित आहे, तुम्ही चला. अगं काय म्हणते ते ती बघ, जा जाऊन ये. अगे जा की, कशाला घाबरतीस? आणि त्या बाय भुलव्याबद्दल काय विचारलं ना तर सगळं खरं खरं सांग, अजिबात भिवू नकोस. चला. ही डॉक्टर हिला आडवं नका झाले ती. आता ही पण जाऊन तिथं काय बोलली नाही म्हणजे बरं. पोलीस काका. चिनू, डॉक्टर, 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 चिनू शुद्ध राहिली. डॉक्टर शुद्ध राहिली. हो, चल. आता हिने डोळे उघडले म्हणजे आता धोका नाही काही. आता शुद्धीवर आली म्हणजे आता आपण काही संकट नाही, आता आपलं एकदम सगळं. चार्ट कंप्लीट करून घ्या. ओके सर. हा, या बोलूया. इन्स्पेक्टर,
ती शुद्धीवर आली ही चांगलीच गोष्ट आहे, पण धोका पूर्णपणे टळलेला नाहीये. विष सगळ्या शरीरभर पसरलेलं आहे. आमचे प्रयत्न चालू आहेत, पण तिने प्रतिसाद मात्र दिला पाहिजे. देणार ना, धाडसी आहे ती, घाबरत नाही ऐकणार. तुम्ही पाहिजे ते करा, पण तिला बरं करा डॉक्टर. पोलीस काका, मला काय झालंय? काहीच नाही झालं. आता डॉक्टर मला बाहेर म्हणाले की तुम्ही तुमच्या चिनूला आज कधी घेऊन जा. नक्की काय झाले मला? काय नाही, तू काहीतरी आरबट चरबट खाल्ला असेल, त्याच्यामुळं पोट दुखलं आणि मग उलट्या झाल्या. नाही, मला माहित आहे, मला मोठं काय झाले, रक्ताच्या उलट्या. त्या रक्ताच्या उलट्या नाही आहेत, त्याला ऍसिडिटी म्हणतात. ती ऍसिडिटी वाढली आणि मग उलट्या झाल्या तुला. आत्ता मला पुन्हा डॉक्टर साहेब म्हटले की तुम्ही आज नाही तर उद्या कधीही चिनूला घेऊन जा. इथून बाहेर पडले की आपण काय कर, गाडी काढायची आणि फिरायला जायचं. कुठं फिरायला जायचं सांग? काका, बोल बोल. मला मरायचं नाही, मला जगायचं आहे. नाही नाही, कोणी सांगितलं? हे असं पोट दुखलं म्हणून कोणी मरतं का कधी? आणि तू काय गंमत करते, चेष्टा करते माझ्या? तू नीट झालीस आता, संपूर्ण बरी झालीस तू. आता इथून बाहेर पडलं की आपल्याला जायचं. मी सापशिडी आता नवीन आणलेली आहे. ती नवीन सापशिडी, आपण सापशिडीचा खेळ खेळायचा आणि तू मला हरवायचं, पण मी तुला जिंकू देणार नाही. माझं मम्मी पप्पा मला भेटायला नाही आलं. येत आहेत, वाटेत आहेत. त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही. तुमच्या एवढं प्रेम मला आजपर्यंत कोणी नाही केलं. तुम्ही माझे पप्पा का नाही? मला लय मोठं व्हायचंय, खूप शिकायचंय. आमचं का पोलीस खेळायचं ना, त्याच्यासारखी मी पोलीस व्हायचे. मला मोठं होऊन पण पोलीस व्हायचंय. सगळ्या वाईट माणसाने शिक्षा करायची आणि आईस्क्रीम पण खायचंय. आम्ही गरीब आहे ना, म्हणून माझं मम्मी पप्पा मला आईस्क्रीम घेऊन देत नाहीत, घोड्या पण बसवत नाहीत. मला असं काहीतरी करायचं आहे की माझं मम्मी पप्पा माझ्या संग कधीच भांडणार नाही. ते पण माझ्यावर तुमच्यासारखं प्रेम करतील ना. आणि मी आहे ना तुझा पोलीस काका, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. त्याच्या आधीच तर मी मेली तर? आज कसं होईल? तुला सांगितलं ना मी, तुला काही होणार नाही म्हणून. मी तुला काही होऊ देणार नाही. माझ्यासाठी गाणं गाल. हो, कुठलं गाव सांग? कुठलं पण गाणं का, तुम्ही तुमच्या मुलगीसाठी गातो ते गा. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. चतुर चतुर सारे एक जात चोर हो, गरीब बिचारे सारे जगण्याचा घोर हो, जगण्याचा घोर हो, जगण्याचा घोर हो. आंधळ्या या नगरीचा, आंधळ्या या नगरीचा आंधळा बाजार. दुशासन लई झालं लई हो मुजोर. हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. चिनो 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 चिनो